शहादा शहरातील कोचिंग क्लास संचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी संतापाची लाट। अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आंबेडकरवादी समाज रस्त्यावर। आंबेडकरवादी व पुरोगामी संघटनांचा शहादा शहरात निषेध मोर्चा। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात शिक्षणाच्या नावाखाली धक्कादायक घटना समोर आली आहे। प्रवक्ता अकॅडमी या कोचिंग क्लासचा संचालक याने एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात पोक्सो कायदा व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीने पीडित विद्यार्थिनीला जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे। या घटनेमुळे संपूर्ण शहादा शहरासह नंदुरबार जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याचा जामीन फेटाळावा, सदर प्रकरणाचा खटला जलद गती न्यायालयात चालवावा, तसेच संबंधित कोचिंग क्लासचा परवाना तात्काळ रद्द करावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। यासोबतच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सर्व खासगी कोचिंग क्लासेसमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा सक्तीची करावी आणि क्लास संचालकांचे पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक करावे अशी आग्रही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। शहादा येथे जी विनयभंगाची घटना घडली, शहादा येथील एका नाबालिग मुलीवर प्रवक्ता अकॅडमीच्या संचालकाने जो अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे शहाद्यातील संपूर्ण आंबेडकरी समुदाय व सामाजिक विचारधारा जोपासणाऱ्या संघटनांच्या वतीने आज पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता। या मोर्चामध्ये शेकडो समाज बांधव आणि निवडक महिला यासुद्धा सामील होत्या। तर आजच्या या मोर्चाद्वारे माननीय DYSP यांना आम्ही निवेदनाद्वारे असं सांगितलं की जो पुढील तपास करणार आहे त्या तपासामध्ये हा जो शेंडे म्हणून जो प्रवक्ता अकॅडमीचा संचालक आहे याच्यावर पूर्वी गुन्हे दाखल झालेले आहेत, त्या गुन्ह्यांची सुद्धा चौकशी करून तुमच्या या चार्जशीटमध्ये ती नोंद आली पाहिजे। यापूर्वी सुद्धा या संचालकाने अनेक मुलींचा विनयभंग केला असल्याचं शक्यता दाट आहे, कारण व्हॉट्सअप आणि फेसबुक माध्यमाद्वारे काही मुलींनी तशा कमेंट्स केलेल्या आहेत आणि त्या कमेंट्समधून जाणवत आहे की हा जो अकॅडमीचा संचालक आहे या संचालकाने यापूर्वीसुद्धा अनेक मुलींवर हा प्रकार केलेला असण्याची दाट शक्यता आहे। तसंच त्याच्यावर एक खटला दाखल आहे, ज्या खटल्यामध्ये त्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याचं असं त्याने दर्शवलेलं आहे, पण त्याच्या पत्नीच्या माहेरचे जे लोक होते त्यांनी हा खून आहे असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे याचाच अर्थ असा आहे की हा माणूस समाज विघातक आहे। याला जर जामीन दिला गेला, भविष्यात हा समाजात परत राहायला आला तर या घटना अजून घडतील। काही कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की याच्या मागे काही राजकीय शक्ती आणि काही विधी तज्ज्ञांची सुद्धा ताकद लागलेली आहे की जे याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करतायत। खरं म्हणजे ही लाजिरवाणी बाब आहे की शहाद्यामधील काही विधी तज्ज्ञ अशा नराधमाला वाचवण्यासाठी प्रयत्न करतात। केवळ पैसा मिळेल या हेतूने जर वकिली करत असाल, मी सुद्धा LLBचा विद्यार्थी आहे, मला पण लाज वाटते की मी LLB केलेली आहे, कारण अशा नालायकांना वाचवण्यासाठी निश्चितच कायदा नाही। उलट सगळ्या शहाद्याच्या वकिलांनी एकत्र येऊन अशा माणसाला शिक्षा होईल यासाठी संघटित झालं पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी याच दिशेने हा मोर्चा आयोजित केला होता आणि तो संपन्न झाला।